हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमचा लाडका अक्षय आणि तुम्ही मला बघितल्या अगोदरच. आणि हे आम्ही चाललेलो आज देवळाला, तर घेतली गाडी चावी आणि मम्मीला सांगितलं चालू. मग ही होती माझी गाडी आणि मग गाडी काढली आणि आम्ही चाललो होता मित्राच्या घरी, कारण मित्रानं आपल्याला कॉल केला होता की देवळाला जाऊया. मग आम्ही हे रस्त्यात थोडं ब्लॉग काढायसाठी तुमच्यासाठी दाखवायला मग ब्लॉग काढला आणि मग चाललो होतो मित्राच्या घरी. तर हे होतं मित्राचं घर आणि ह्याला तुम्ही अगोदर माझ्याबरोबर बघितलं सर. ह्याचं नाव अथर्व आहे आणि आम्ही आणि अथर्व चाललेलो देवळाला. तर आम्ही पहिल्यांदा गेलो, पण आज रविवार होता म्हणलं मग आज जायचं ज्योतिबाला पहिल्यांदा. मग ज्योतिबाला गेलो, ज्योतिबाचे पाया पडले, प्रसाद घेतले आणि मग चाललेलो आम्ही स्वामी समर्थच्या देवळाला. आणि मग येऊ म्हणला इथनं शिवाजीच्या महाराजांच्या मूर्तीपासून जाऊया. मग महाराजांच्या मूर्तीचे पाया पडले आणि आम्ही चालतो स्वामी समर्थला. तर हे आम्ही स्वामी समर्थमध्ये आलो आणि पाया पडलो आणि गेलो घरी. नाश्त्याला समोसा घेतलं आणि समोसा घेतलं, तिथे पैसे दिले आणि ह्याला सोडलं घरी. तो गेला घरी. मग आलो आम्ही आमच्या घरी. मग हे आमच्या घरी गाडी लावली इथे आणि मग आलो आमच्या गेटमध्ये. मग हे होतं आमच्या घराचं गेट आणि गेट उघडल्यानंतर आलो आम्ही आतमध्ये आणि मग आतमध्ये येऊन खायला लागलो समोसा. मग हे होती माझी मम्मी आणि हे होती माझी बहीण. तर ह्यांना तुम्ही अगोदर बघितलं असेल, पण आता आम्ही डेली ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसेल. तर आणि आम्ही आज आणलेला आम्ही समोसा, तर 6 समोसा आणलेलं सगळ्यांना 2-2. मग सगळ्यांनी समोसा खाल्ले आणि हे होती माझी बहीण. तर हिनं 4 समोसा पाहिजे होतं. मग आम्ही कलिंगड आणलं, कलिंगड कट केलं मस्तपैकी. उन्हाळ्यात कलिंगड खायला एक वेगळीच मजा होती. मग कलिंगड कट करून मम्मी म्हणली कलिंगड खाऊया. तर मस्तपैकी कलिंगड मम्मीने कट केला, मसाला बिसाला टाकला त्याच्यावरती. म्हणजे अजून कलिंगड कट करायला पण अजून मसाला बिसाला टाकणार होती. मग कलिंगड कट करून झाल्यानंतर तिनं मीठ वगैरे मसाला टाकलं आणि मस्तपैकी आम्ही खायला चालू केलं. तर पहिल्यांदा मम्मीच खाऊन बघितली, तर मम्मी म्हणली खूप चांगला आहे, तुम्ही बी खावा. मग आम्ही काय सोडते घेतला पहिला घास आणि म्हणलं लई भारी. गरमीच्या वातावरणमध्ये खायला लई भारी. मग गाईज ते सगळं झाल्यानंतर आमच्या मम्मीने केला स्वयंपाक आणि मी सध्या आत्ताच आलो बाहेरनं मग मित्रांकडनं. मग आणि आज होतं शेपूची भाजी आणि चपाती. तुम्ही बी बघू शकता गाईज. तर ही होती शेपूची भाजी आणि चपाती. तुम्ही बी कधी खाल्ला असला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा गाईज कशी लागते शेपूची भाजी आणि चपाती. आम्ही आता घेतला पहिला घास आणि पहिला घासच घेतल्यानंतर आम्हाला एकदम भारी चव आली गाईज. तर हे बघू शकता तुम्ही. तर गाईज जेवण झाल्यानंतर तर एक जाम झोप पाहिजेच ना. मग आपण भेटूया झोपून उठल्यानंतर. तर आता वाजले 3:45. तर मी आता गाईज झोपतो आणि भेटतो तुम्हाला पुन्हा उठल्यानंतर. मग हे गाईज आता वाजले 6 आणि आता चहा पिऊन मी निघालोय बाहेर. तर काढली आपली गाडी आणि चाललो आता परत त्या मित्राच्या घरला. मग आम्ही मित्राच्या घरला चाललेलो कारण की त्याला आज गायला म्हणजे प्रसाद दाखवायचा होता. मग आम्ही गायकडं निघालो त्याला घेऊन. मग इथे होते एक गाय. मग तिथे थोडं आम्ही गायला प्रसाद दिलं आणि मग आम्ही चाललो आता परत घरला. मग गायज आम्ही घरला चाललेलो. मग ठरलं जेवायला जायचं. मग जेवायला गेलो आज रात्री. तर आजचं पहिल्यांदा थंडा घेतलं, परत ना जेवण घेतलं. मग जेवल्यानंतर आम्ही आता सध्या निघालो आहे गाईज. तर मग निघालो आम्ही दोघंजण आणि आता चाललो आहे बघा परत घरला. तर मग तो म्हणाला घरला जायच्या अगोदर स्मूथी पिऊया. मग आज आम्ही स्मूथी पिली आणि मग आलो आम्ही घरात. तर हे होतं गाईज माझं घर आणि त्याला त्याच्या घरात सोडलं. मग आजचा ब्लॉग एवढाच. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.